दरवर्षी पावसाळ्यात महाराष्ट्रातील कोट्यावधी लिटर पाणी थेट अरबी समुद्रात वाहून जातं आणि दुसरीकडे सिन्नर, नाशिक आणि मराठवाड्यासारखे भाग पाण्याच्या एका थेंबासाठी तहानलेले राहतात. पण आता हे चित्र कायमचं बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण आता राज्य सरकारने तब्बल 13,950 कोटी रुपयांच्या दमणगंगा, वैतरणा, गोदावरी नदी जोड प्रकल्पाला वेग दिला असून अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेच्या सर्वात मोठ्या टप्प्याला आता सुरुवात झाली आहे. वन विभागाची मंजुरी मिळण्यासाठी प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाली असून हा प्रकल्प आता केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. पण हा प्रकल्प नेमका काय आहे, समुद्रात जाणारे पाणी सिन्नर आणि मराठवाड्यापर्यंत कसं पोहोचणार आणि या प्रकल्पामुळे नेमका कोणाचा फायदा होणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट. सिन्नर तालुक्यातील वर्षानुवर्षाचा दुष्काळ आणि पाण्याची भीषण टंचाई संपवण्यासाठी आता राज्य सरकारने मोठी पावले उचलली आहेत. प्रस्तावित असणाऱ्या दमणगंगा, वैतरणा, गोदावरी म्हणजेच गारगाई देव नदी जोड प्रकल्पाच्या कामाला आता प्रत्यक्ष गती मिळताना दिसत आहे. या प्रकल्पासाठी सर्वात महत्त्वाची असणारी वन विभागाची मंजुरी मिळण्याची प्रक्रिया आता वेगाने सुरू आहे. या प्रकल्पाचा इतिहास समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. 2002 ते 2004च्या दरम्यान केंद्रामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार असताना कोकणातील भाजप नेते सुरेश प्रभू यांनी या विषयावर अतिशय महत्त्वाचे काम केले होते. सुरेश प्रभू यांनी राष्ट्रीय नदी जोड प्रकल्पाच्या कृती दलाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती. देशातील नद्या एकमेकांना जोडण्याचा आणि पाण्याचे योग्य वाटप करण्याचा एक विस्तृत अभ्यास त्यांनी केला होता. परंतु विविध कारणांमुळे तो प्रकल्प कागदावरून प्रत्यक्ष जमिनीवर उतरू शकला नाही. त्यानंतर राज्य सरकारने सुद्धा अनेक वेळा महाराष्ट्रात नदी जोड प्रकल्प राबवण्याबाबत चर्चा केली होती, पण प्रत्यक्ष अंमलबजावणीची वाट पाहावी लागली. आता मात्र या चर्चेला प्रत्यक्ष कृतीची जोड मिळाली आहे. या प्रकल्पाला दमणगंगा, वैतरणा, गोदावरी नदी जोड प्रकल्प असं नाव देण्यात आलं आहे. या प्रकल्पाच्या सविस्तर अहवालाला जलसंपदा विभाग, राज्यपाल आणि महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाची मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने या प्रकल्पासाठी 13,950 कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय खर्चाला अधिकृत मंजुरी दिली आहे. माजी खासदार हेमंत गोडसे यांनी गेल्या काही वर्षांपासून यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता, ज्याला आता यश आलं आहे. आता हा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या कसं काम करेल हे समजून घेऊया. दरवर्षी पावसाळ्यात पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांचे लाखो लिटर पाणी अरबी समुद्रात जाऊन वाया जातं. हा प्रकल्प याच वाया जाणाऱ्या प्रकल्पाला अडवून ते पूर्व भागातील गोदावरी खोऱ्यात वळवणार आहेत. यासाठी इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि मोखाडा या 3 तालुक्यांमधील दमणगंगेच्या उपनद्यांवर 5 लहान मोठी धरणे बांधली जातील. या धरणांमध्ये साचलेले पाणी मोठ्या पंपाच्या साहाय्याने उपसले जाईल आणि बंदिस्त पाईपलाईनद्वारे वैतरणा व कडवा धरणात सोडले जाईल. त्यानंतर कडवा धरणातून हे पाणी पुन्हा उचलून सिन्नर तालुक्यातील देव नदीच्या उगमस्थानी टाकले जाईल आणि तिथून पुढे बंदिस्त पाईपलाईनद्वारे सिन्नरच्या पूर्व भागात पोहोचवलं जाईल. तसेच या संपूर्ण प्रकल्पाची लांबी सुमारे 84 किलोमीटर असणार आहे, ज्यामध्ये वैतरणा ते कडवा धरणादरम्यान 25 किलोमीटर लांबीची बंदिस्त पाईपलाईन असेल. या योजनेसाठी 1,208 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करावे लागणार आहे. याशिवाय विविध टप्प्यांवर पाणी उपसण्यासाठी अफाट वीज लागणार आहे. हा विजेचा अफाट खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रकल्पाचाच एक भाग म्हणून 768 कोटी रुपयांचा स्वतंत्र सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली असली तरी याचा मोठा मार्ग वनक्षेत्रातून जात असल्यामुळे वन आणि पर्यावरण मंजुरी मिळणे हा सर्वात महत्त्वाचा आणि वेळखाऊ टप्पा मानला जातो. या कामाला गती देण्यासाठी नंदूर मध्यमेश्वर प्रकल्प विभागाने पावले उचलली आहेत. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील सुमारे 310 हेक्टर वनजमीन वैयक्तिकरणासाठी आवश्यक असलेल्या कामाकरिता अनुभवी सल्लागार संस्थांकडून ई-कोटेशन मागवण्यात आले आहेत. या सल्लागार संस्थेकडे वन संवर्धन कायदा 1980 अंतर्गत प्राथमिक व अंतिम मंजुरी मिळणे, तसेच वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत आवश्यक मंजुरी मिळण्याची संपूर्ण जबाबदारी असणार आहे. या ई-कोटेशन प्रक्रियेतून निवडल्या जाणाऱ्या सल्लागार संस्थेला जमिनीचे अचूक सीमांकन करणे, GPS सर्वे, नकाशे तयार करणे, महसूल व वन विभागाचे कागदपत्र गोळा करणे आणि आवश्यक तिथे ग्रामसभांचे ठराव मिळवणे
ही कामे करावी लागतील। याशिवाय झाडांची मोजणी करणे, नवीन झाडे लावण्यासाठी बिगर वन जमिनींची निवड करणे आणि केंद्र सरकारच्या परिवेश प्रणालीवर प्रस्ताव सादर करून समन्वय साधणे ही जबाबदारी असणार आहे। नांदूर मध्यमेश्वर प्रकल्प कार्यालयाने स्पष्ट केलं आहे की हे ई कोटेशन म्हणजे थेट कामांचे कंत्राट देणे नसून प्रकल्पाच्या अचूक अंदाजपत्रकासाठी सध्याचा बाजारभाव जाणून घेणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे। या सर्व प्रशासकीय आणि तांत्रिक प्रक्रियेनंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न उरतो तो म्हणजे या प्रकल्पाचा सर्वसामान्यांना काय फायदा होणार। या प्रकल्पामुळे गोदावरी खोऱ्यात 5.68 टीएमसी म्हणजे 161 दशलक्ष घनमीटर अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे। यातील 5600 दशलक्ष घनफूट पाण्यापैकी 3600 दशलक्ष घनफूट पाणी थेट सिन्नर तालुक्यातील शेतीसाठी दिले जाईल। उर्वरित पाणी पिण्यासाठी आणि स्थानिक उद्योगांसाठी आरक्षित ठेवले जाईल। यामुळे वर्षानुवर्षे दुष्काळाचा सामना करणाऱ्या सिन्नर तालुक्यातील तब्बल 35,900 हेक्टर जमीन नव्याने सिंचनाखाली येणार असून शेती आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे। सिन्नर तालुक्याची पाण्याची गरज भागवून उरलेले अतिरिक्त पाणी देव नदीद्वारे पुढे गोदावरीच्या पात्रात सोडले जाईल। हे पाणी पुढे वाहून थेट मराठवाड्याच्या दुष्काळी भागात पोहोचेल, ज्यामुळे नाशिक सोबतच मराठवाड्याचा पाणी प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे। थोडक्यात सांगायचं तर मोखाडा क्षेत्रातील 310 हेक्टर वनजमिनींच्या परवानग्या वेळेत मिळाल्यानंतर या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामाचा मार्ग पूर्णपणे मोकळा होईल। त्यामुळे ही ई कोटेशन प्रक्रिया म्हणजेच केवळ एक कागदी व्यवहार नसून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करणाऱ्या ऐतिहासिक नदीजोड प्रकल्पाच्या दिशेने टाकलेले सर्वात महत्त्वाचे प्रशासकीय पाऊल मानले जात आहे। दरवर्षी समुद्रात वाया जाणारे पाणी जर अशा तंत्रज्ञानाच्या आणि नियोजनाच्या साहाय्याने दुष्काळी भागात पोहोचले तर महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न कायमचा मिटू शकतो। दमणगंगा, वैतरणा, गोदावरी नदीजोड प्रकल्पामुळे सिन्नर आणि मराठवाड्याच्या दुष्काळी भागाचे चित्र बदलणार का, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। तुम्हाला काय वाटतं? दमणगंगा, वैतरणा, गोदावरी नदीजोड प्रकल्पामुळे सिन्नर आणि मराठवाड्याचा पाणी प्रश्न कायमचा सुटू शकेल का? तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राइब करायला विसरू नका।